केंद्र सरकारने गॅस पुरवठ्यामध्ये तुटवडा जो आहे तो निर्माण केलेला आहे। खरं तर गॅस पुरवठा आता 21 दिवसांनंतर होणार आहे। त्याचा फटका जो आहे तो थेट हॉटेल व्यावसायिकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण आता आहोत सोलापुरातील सुप्रसिद्ध अशा सुधा हॉटेलमध्ये आणि या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर मोठ्या प्रमाणात ग्राहकांची वर्दळ जी असते या वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये असताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र आता केंद्र सरकारच्या या गॅसच्या तुटवड्यामुळे या ठिकाणी याचा थेट फटका जो आहे तो सोलापुरातील हॉटेल व्यावसायिकांना बसतोय। त्याचबरोबरीनं तेलाचे देखील दर जे आहेत ते वाढल्याची खंत समोर येते आणि त्यामुळेच याचा दुहेरी फटका सोलापुरातील हॉटेल व्यावसायिकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक आहेत, त्यांच्या नक्की काय भावना आहेत त्या देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करू। मात्र सोलापूर ही खरं तर आध्यात्मिक पर्यटन केंद्र आहे आणि या ठिकाणी हजारोंच्या संख्येने सोलापूर जिल्ह्यामध्ये दररोज भाविक येतात। अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर या तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी या ठिकाणी अनेक भाविक येत असतात। मात्र आता त्याचा थेट फटका जो आहे तो हॉटेल व्यावसायिकांना बसतो। आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक आहेत, काय नक्की याचा परिणाम झालेला आहे? कारण केंद्र सरकारने गॅसवरती निर्बंध आणलेले आहेत, अनेक गॅसचा तुटवडा झाल्याचं देखील बोललं जाते, काय परिस्थिती आहे? आता सध्या गॅसचा दर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। त्या एका डब्यामागं जवळजवळ 400 ते 500 रुपये तेलाचे भाव वाढलेले आहेत आणि गॅसचा दर पण फार वाढलेला आहे। त्याचं गॅसच्या किलोमागे जवळजवळ आपल्याला जी टाकी अगोदर 1700-1800 रुपयाला मिळत होती ती टाकी आता 2200 रुपयापर्यंत गेलेली आहे। म्हणजे एका टाकीचा दर जवळजवळ 400 रुपयांनी वाढलेला आहे। तेलाचा दरसुद्धा 200 रुपयांनी वाढलेला आहे। जो डबा आता आणि तो मिळण्याचं पण प्रमाण फार कमी झालेलं आहे। आम्हाला फार त्रास होतो याचा, सामान्य नागरिकांना याचा फार ह्याच्यावर दुष्परिणाम झालेले आहेत। जिथे आपलं दर आणि बाकीचे वस्तूसुद्धा महागलेले आहेत, सामान्य नागरिकाला याचा फार तुटवडा होतो आहे। जिथे आमचा धंदा पण मार खाल्लेला आहे, जिथे अगोदर इथं भरपूर तुम्ही पाहत असाल इथं भरपूर गर्दी होती, आता गर्दी पण फार प्रमाणात कमी झालेली आहे। खरं तर आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे। हजारो भाविक जे आहेत ते अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर त्याचबरोबर पंढरपूरला येत असतात। मात्र आता गॅसचे दर वाढल्यानंतर हॉटेलचे निश्चितपणे भाव वाढतील, तुमच्या पदार्थांचे भाव वाढतील आणि त्याचा थेट फटका जो आहे तो या ग्राहकांना बसू शकतो, काय परिस्थिती राहू शकते? साधारणतः आम्ही अगोदर हे तेलाचं भाव वाढलं आणि गॅसचं भाव वाढलं, ह्याला आम्हाला आता पर्यायच राहिला नाही की सर्व पदार्थांचा भाव वाढवल्याशिवाय आम्हाला पर्यायच राहिला नाही आहे। याचा दुष्परिणाम हे ग्राहकांना सोसावं लागणार आहे। ग्राहक हे सामान्य नागरिक असतात। इथलं आपलं सोलापूर कामगारांचं वर्ग जातं, कामगारांचं वर्ग म्हणून ओळखलं जातं, जो सकाळी येतो, नाश्ता करतो आणि इथं आपण कमी प्रमाणात त्याला म्हणजे पैसे कमी घेऊन भरपूर प्रमाणात त्याला देत होतो। आता त्याचा दर वाढल्यामुळं तो आता येईल, नाराज होईल, काय सांगता येणार नाही आहे। गॅसची काय परिस्थिती आहे? गॅस नियमित तुम्हाला मिळतोय का की चढ्या दराने बाजारात विकून? नाही, आता सध्या गॅसचं फार प्रमाणात तोटा उद्भवतो आहे आणि आम्हाला गॅससुद्धा उपलब्ध होत नाही आहे सर। काय मग? कारण आता मुंबईमध्ये 2 दिवस हॉटेल बंद राहण्याची शक्यता आहे, पुढच्या आठवड्यात 3 दिवस हॉटेल बंद राहण्याची शक्यता आहे। आम्ही त्याचं स्टॉक केलं होतं गॅसचं, एक आता जितके दिवस जाईल तितके दिवस, त्यानंतरनं बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आम्हाला। बंदच करावं लागेल? हो, बंदच करावं लागेल सर, कारण आपण बाकीची वस्तू बनवणार कसं आणि लोकांना देणार कसं हे पण सरकारने याचा विचार केला पाहिजे आणि कमीत कमी ग्राहकांना म्हणा किंवा घरगुती लोकांना, व्यावसायिकांना जेवढ्या प्रमाणात सोयी उपलब्ध करून देता येतील याचा त्यांनी विचार करावा। आपण पाहतोय की खरं तर गॅस तुटवडा झाल्यामुळे या ठिकाणी आता हॉटेल्स बंद करण्याची वेळ जी आहे ती सोलापूरमधल्या हॉटेल व्यावसायिकांवर देखील येऊ शकते, कारण गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे। जेवढा स्टॉक होता तेवढ्याच दिवस आमचं हॉटेल चालू शकतं, त्यानंतर मात्र हॉटेल चालवणं अवघड आहे, कारण गॅसचे दर देखील वाढलेले आहेत, त्याचबरोबर तेलाचे देखील दर वाढलेले आहेत। त्याचा थेट फटका जो आहे तो आता हॉटेल व्यावसायिकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव